असे मी बोंबील याचा मधला काटा काढून घेतलेला आहे आणि असं मध्ये चिरून त्याला प्लेन असं केलेलं आहे। अशा प्रकारे सर्व बोंबील मी करून घेतलेले आहेत। बोंबीलला लावण्यासाठी मी मसाला तयार करून घेत आहे। 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून जिरा पावडर, पाव टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट, 1 टीस्पून कोथिंबीर आले लसूण याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे। मसाला हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे बघा असं बोंबील घेऊन बोंबीलला सगळ्या बाजूने हा मसाला लावून घ्यायचा आहे। आज मी तुम्हाला स्टफ बोंबील ही रेसिपी करून दाखवत आहे। बोंबीलला सर्व मसाला लावल्यानंतर याला 15 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे। स्टफ बोंबील बरोबर खाण्यासाठी मी कोथिंबीरीची चटणी बनवत आहे। त्याच्यासाठी बघा मी 1 वाटी कोथिंबीर, अर्धा लिंबू, 7 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चटणी वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या, लसूण हा अर्धा लिंबू पिळायचा आहे, अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे, थोडंसं याच्यात पाणी घालायचं आहे। वाटलेली चटणी मी बाउलमध्ये काढत आहे। स्टफ बोंबीलसाठी स्टफिंग करणार आहे। त्याच्यासाठी कढईत बघा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। 1 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आता गुलाबी रंगावर परतून घेतला आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट, 1 टीस्पून कोथिंबीर आले लसूण याची पेस्ट आहे ती घालायची आहे। मसाला कांद्यामध्ये जरा चांगला परतून घ्यायचा आहे। स्टफिंग करण्यासाठी हे बघा असे छोटे प्रॉन्स येतात, त्याला बेबी प्रॉन्स पण म्हणतात किंवा कर्दी सुद्धा म्हणतात। तर बघा अशा प्रकारचे हे सोलून मी घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे पाऊण वाटी आहे, हे ह्या कांद्याच्या मसाल्यामध्ये घालत आहे आणि हे फास्ट गॅसवरच करायचं आहे कारण याला पाणी सुटतं आणि आपल्याला स्टफिंग करायचं असल्यामुळे पाणी आपल्याला अजिबात नको, एकदम ड्राय करायचं आहे। अर्धा टीस्पून मीठ घालत आहे, असं पाणी सुटलेलं आहे। पाव टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। ते हे पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे, एकदम ड्राय करून घ्यायचे आहेत। वरून मी थोडासा लिंबू पिळत आहे। आता बघा हे प्रॉन्स ड्राय झालेले आहेत, याच्यातलं पाणी बघा सगळं आटलं गेलं आहे आणि कोरडी झालेली आहे। आता हे तयार झालेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। बोंबीलला मुरवून बघा 15 मिनिटं झालेली आहेत। आता याचं मी रोल करून घेत आहे। याच्यातला एक बोंबील घ्यायचा आहे आणि हे जे स्टफिंग केलेलं आहे ते आता गार झालेलं आहे, याच्यातलं स्टफिंग याच्यात ठेवायचं आहे। आता याचा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे। असा रोल करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व रोल मी करून घेत आहे। रोल बघा मी सगळे असे तयार करून घेतलेले आहेत। बोंबीलला कोटिंग करण्यासाठी इथे अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा पाव टीस्पूनच मी लाल तिखट घालत आहे, थोडंसंच मीठ घालत आहे। हे तांदळाच्या पिठामध्ये मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यातला एक बोंबील घेऊन याला कोटिंग करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। कोटिंग केलेले बोंबील आता तळून घ्यायचे आहेत। कढईतलं तेल गरम झालं आहे आणि आता हे बोंबील आपण कोटिंग केलेलं आहे ते याच्यात ठेवायचे आहेत। एक बाजू फ्राय झाली की मगच उलटायचे आहेत। दोन्ही बाजूने फ्राय झाले की असे काढून घ्यायचे आहेत।
स्टफ बोंबील तळण्यासाठी दुसरी सुद्धा पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. याच्यासाठी बघा 1 टीस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. ते पाणी घालून पातळ आपल्याला असं लिक्विड सारखं करायचं आहे. इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरची ही पेस्ट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये हा जो स्टफ केलेला बोंबील आहे तो कॉर्नफ्लॉवरच्या याच्यामध्ये आपल्याला असा घोळवून घ्यायचा आहे आणि हा तांदळाच्या पिठामध्ये पण असा व्यवस्थित घोळवायचा आहे. आणि बोंबील सुटू नयेत म्हणून शेवटच्या टोकाला असं टूथपिक लावून हा बोंबील आपल्याला असा स्टफ करून घ्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे बोंबील आता सोडायचे आहेत. एक बाजू कडक झाली की मगच पलटायचे आहेत. दोन्ही बाजूने फ्राय झाले की काढून घ्यायचे आहेत. स्टफ बोंबील मी 2 प्रकारे तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्टफ बोंबील घरीच करून बघा. खूप खायला टेस्टी लागतात. याच्याबरोबर चटणी असेल तर खूपच छान लागतात आणि याच्यामध्ये चटणीशिवाय सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण खूपच टेस्टी आहेत. नक्की तुम्ही करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी फॅमिली फेवरला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवलेलं आहे. मी आता हे तुम्हाला तोडून दाखवत आहे. आतमध्ये बघा स्टफिंग.